जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपण खुशखबर घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण की खूप काही विद्यार्थी हे असं समजून चालत आहे की आता काही जाहिरात येणार नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाची आणि तुमच्यासाठी आनंद देणारी बातमी आपण घेऊन आलेलो आहे. प्रशिक्षण व खास पथके यांच्या सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे आणि नवीन बिंदू नामावली तयार करणे सुरू आहे. म्हणजे जे जाहिरातीचा जो आपला तक्ता असतो विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना बिंदू नामावली का असते ते माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो की जो जाहिरातीचा आपला तक्ता असतो, जो जुना तयार झालेला होता तो आता नवीन बनवणे सुरू आहे. तो का बनवणे सुरू आहे त्याचं उत्तरसुद्धा तुम्हाला आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. आणि नवीन जाहिरात नेमकी केव्हा येईल, कारण की आता तर जाहिरात येऊ शकत नाही असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. कारण की आचारसंहिता लागणार आहे आणि आम्हाला आता जाहिरात काही पाहायला मिळणार नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, आपला जर आपल्या चॅनलवर विश्वास असेल तर नक्कीच तुम्हाला जाहिरात या वीकमध्ये किंवा या 8 ते 10 दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे. कारण की तसे सूत्र आपल्या हाती लागलेले आहे. संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. व्हिडिओ नक्की शेअर करा. तर स्क्रीनवर बघू शकता मोठी बातमी. मराठा आरक्षणाच्या GR नंतरच पोलीस भरती 10% आरक्षणाप्रमाणे रोस्टर बदलणार. रोस्टर बदलणार म्हणजे जी बिंदू नामावली होती त्यामध्ये आता 10% आरक्षण ॲड होणार आहे. म्हणजे जे आपलं जाहिरात तयार झालेल्या होत्या, ज्या प्रशिक्षण व खास पथके यांच्याकडे पाठवलेल्या होत्या, त्या परत आता नव्याने बनवणे सुरू होईल आणि किंवा सुरू झालेलं आहे असं समजू शकता. कारण की आता लवकरच जाहिरात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. फक्त 10% आरक्षणासाठी ज्या वेगळ्या जागा काढणार आहे त्या काढल्या की आपलं काम पूर्ण होईल जाहिरात येण्यासाठी. तर पहा, तरुणांची वयोमर्यादा वाढवून देण्याची मागणी हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की आपण जो मुद्दा घेऊन चाललेलो होतो की 31 डिसेंबर 2023च्या आधी आपली जाहिरात पडली पाहिजे, त्याचं कारणच हे होतं की कारण की विद्यार्थ्यांचे वय हे जात होते आणि तोच मुद्दा लक्षात घेऊन माननीय श्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री साहेब यांनी सुद्धा हा मुद्दा लक्षात घेतला होता आणि त्यांनी सुद्धा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला होता. आणि नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, वयवाढसुद्धा मिळणार आहे. आता ते किती वर्षासाठी मिळणार आहे, 3 वर्षासाठी मिळणार आहे, 4 वर्षासाठी मिळणार आहे की 2 वर्षासाठी मिळणार आहे, हे पाहावं लागणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे. पहिला जो वाक्य आहे तेच आपल्याला पॉझिटिव्ह करून देते विद्यार्थी मित्रांनो. नियोजन आहे. मराठा समाजाला नव्याने दिलेल्या 10% आरक्षणाचा शासन निर्णय झाल्याशिवाय जाहिरात प्रसिद्ध करता येणार नाही. नाहीतर आपली जाहिरात आतापर्यंत आली असती. पण 10% आरक्षण दिल्यामुळे आता जाहिरात हे येणार. पण विद्यार्थी मित्रांनो, 8 ते 10 दिवस उशीर लागणार आहे. पण जाहिरात आचारसंहितेपूर्वी येणार म्हणजे येणार. आरक्षणाच्या शासन निर्णयानंतर पदभरतीची बिंदूनामा रोस्टर नव्याने तयार करणे सुरू, जाहिरात प्रसिद्ध होईल. ठीक आहे. जे रोस्टर आहे ते नव्याने तयार होणार आहे आणि जाहिरात लगेचच प्रसिद्ध होईल, अशी माहिती प्रशिक्षण व खास पथके विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. आणि हे विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही फेक बातमी नाही आहे. ही बातमी एकदम खरी आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण की तुम्हाला आपण प्रूफ सहित दाखवत आहे. प्रशिक्षण व खास पथके ज्या ठिकाणून आपली भरती ही निघत असते, सर्व काही तिथून होत असते विद्यार्थी मित्रांनो, तिथल्या सूत्रांकडून ही बातमी मिळालेली आहे. सोलापूर गृह विभागातर्फे राज्यात जवळपास 17,700 पदांची भरती होणार आहे. लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियोजन झाले आहे. इथे बघा, आचारसंहितेपूर्वी म्हणजेच आता 8 ते 10 दिवसात तुम्हाला जाहिरात ही नक्की पाहायला मिळणार आहे. पण मराठा समाजाला नव्याने दिलेल्या 10% आरक्षणाचा शासन निर्णय झाल्याशिवाय जाहिरात प्रसिद्ध करता येणार नाही, म्हणून आपली जाहिरात थांबलेली आहे. आरक्षणाच्या शासन निर्णयानंतर पदभरतीची बिंदू नामावली रोस्टर नव्याने तयार करून जाहिरात प्रसिद्ध होईल, अशी माहिती प्रशिक्षण व खास पथके विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. नवीन आकृतीबंधानुसार गृह विभागाचे मनुष्यबळ कमीच. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वर्षानंतर गृह विभागाच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता दिली. वाढलेली लोकसंख्या, शहराचा विस्तार, गुन्हेगारीतील वाढ या पार्श्वभूमीवर गृह विभागातील कडील सध्याचे मनुष्यबळ कमी पडत असल्याची वस्तुस्थिती आहे. नवीन पोलीस ठाण्याच्या प्रस्तावावरही
निर्णय झालेला नाही, त्यामुळे एका वर्षात दुसऱ्यांदा मोठी पदभरती केली जात आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, शासनाने निर्णय घेतलेला आहे, पण तुम्ही जर रेडी नसाल तर विद्यार्थी मित्रांनो ही भरतीसुद्धा तुमच्या हातातून जाऊ शकते. उमेदवारची वयोमर्यादा वाढीची मागणी. छत्तीसगड, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश व केंद्रीय रेल्वे बोर्डाच्या सरळ सेवा भरतीत उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर 2020 ते 2022 या 3 वर्षात नोकर भरती निघाली नसल्याने अनेक तरुणांची नोकरीची संधी संपली आहे. या पार्श्वभूमीवर मायबाप सरकारने उमेदवारांना नवीन पोलीस भरतीत वयोमर्यादा वाढवून द्यावी, अशी मागणी तरुणांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे केली आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्र्यांनी या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली. तरुणांना त्यांच्याकडून आशा आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, येत्या 8 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला जाहिरात नक्की पाहायला मिळणार आहे. काम खूप फास्ट सुरू आहे. तुम्ही सुद्धा तुमचं ग्राउंड आणि लेखी एकदम तयार ठेवा. जाहिरात पडली की विद्यार्थी मित्रांनो तुमचे 8 ते 15 दिवस हे फॉर्म भरण्यात जाणार आहे आणि तिथे तो जो टाईम असतो विद्यार्थी मित्रांनो तो खूप महत्त्वाचा असतो, कारण की फॉर्म भरणेसुद्धा एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ज्यांना सर्च करून जायचं आहे त्यांनी पोलीस भरती 03 टाईप करायचं आहे. येऊन जाईल, कुठे स्पेस द्यायचं नाही. धन्यवाद.